चला मानसरोवर संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग ते करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला विघ्नहर्ता तर आपला 12वा खेळाडू लगेच पाठवून द्या. चला आता आता कसली टीम मीटिंग करताय आपण. आता इतका वेळ मिळाला ना टीम मीटिंगला आपल्याला, कारण आपली मॅच काय कंटिन्यू नाहीये. त्यामुळे कृपया हा टाइम जो आपला वाया चाललाय, वेस्ट होतो, तो कृपया वाचवा. कारण 2 सामने रोनक खूप लवकर संपले बंटी दादा, त्यामुळे आपल्याला तो वेळ त्याचा सदुपयोग आपण करूया. चला आकाश सारंग इन ऍक्शन असतील पुढच्या मॅच मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये तेवढं काही प्रभाव नाही टाकू शकलेत, तर नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच प्रभाव टाकतील. कीर्तिदादा चला घाई करा. कीर्तिदादा यस एक प्लेअर शॉटने खेळतील ते. चला मॅच ऑन करूया आपण. स्वप्नील आणि त्याच्या समवेत अथर्व आणि बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर कीर्ती आपल्याला पाहायला मिळतील. विघ्नहर्ता विपक्ष मानसरोवर अशी लढत आपण पाहतोय. मानसरोवर संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतली आहे. शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिलं. बघा विघ्नहर्ता संघ काल पण आपण खूप वेळ घेतला होता मॅच मध्ये, मला आठवत आहे बंटी दादा. काल त्यांनी खूप वेळ घेतला होता त्याही मॅच मध्ये. 2:57 झालेत आणि 15 मिनिटांमध्ये इनिंग आपल्याला संपवायची आहे. पहिला चेंडू नो हाताळलाय, स्ट्रेट टू द फिल्डर. आणि स्वप्नीलला करत असं वाटलं की आता काय केलं मी, मारायला पाहिजे होता बॉल. नोची एक धाव मिळते फक्त. यावेळेस चांगला पंच केलाय बॉलला, सीमा पार बॉल चाललाय आणि चौकार येतोय पहिला कीर्ती यांच्या विरुद्ध. कव्हरच्या दिशेने बॉल आपण पाहतो गेला होता, तिथे एक सिंगल मिळत असताना डॉट आहे, माफ करा, डॉट चेंडू येतो. स्कोर 5 रन्स. टॅप केले, क्रॉस बॅटेड टॅप, ऑन साइडला बॉल, सीमा पार. बराच वेळ मिळाला स्वप्नीलला की हा फटका एक्झिक्यूट करण्यासाठी. कमी गतीचा बॉल उसळी घेऊन आला आणि त्याला मात्र टॅप करत असताना 9 धावा धावफलकावर होतात. आता स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावर, 9 रन्स. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. जितेश सँडी आपल्याला पाहायला मिळाले. हो समोर आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय बॉलला आणि चौकार प्राप्त केलाय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. हो रिव्हर्स आपण पाहतो स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय थर्ड मॅनच्या आणि पॉइंटच्या मधून
शेवटच्या बॉलवर देखील आलाय चौकार. पहिलं षटक संपलंय. धावफलक धाबा आहे त्या 18 धाबा मानसरोवरच्या. दोन चौकार आपण अथर्वच्या बॅटमधनं पाहिले. एकंदरीत शेवटच्या 2 बॉलवर 18 धावा. नवीन गोलंदाज जितेश आलेत आता. समोर आहे स्वप्नील. फुलर लेनचा बॉल, चाबूक फटका, चपराक पहिल्या बॉलवर. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चौकारासाठी चाललाय. डावकर हाताचे गोलंदाज आपण पाहतोय जितेश आहेत. राऊंड द विकेट ते मारा करतात. समोर स्वप्नील. पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय. थोडासा कमी गतीने बॉल हाई गॅप मध्ये चाललाय. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह दुसरा चौकार येतोय. धावफलक झपाट्याने पुढे सरकत असताना 26च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 26 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल बघूया काय घडेल, काय रणनीती असेल. जितेशची कमबॅक करेल का. स्लोअर वन बॉल मात्र नजाकत, प्रॉपर टायमिंग. मंगडाच्या साह्याने बॉलला मात्र वळवलं. ते मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सलगचा तिसरा चौकार येत असताना जितेशच्या बॅटमधून, जितेशच्या विरुद्ध आपण पाहतोय स्वप्नील खेळत असताना 3 चौकार ठोकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 30च्या घरात. 30 रन्स ऑन बोर्ड, 30 धावा. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मानसरोवर संघ वाटचाल करतोय असं दिसतंय. अगदी बरसताय त्यांचे फलंदाज, खास करून स्वप्नील. 3 चौकार सलग मारलेत. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. जितेशच्या माध्यमातून डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑन ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत पोहोचले स्वप्नील. 1 रन इथे मिळते. 31 धावा धावफलकावर होतात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार, त्यानंतर एक डॉट आणि त्यानंतर एक सिंगल. बघूया शेवट कसा असेल जितेशच्या या ओव्हरचा. जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि त्यानंतर मात्र अथर्वने या बॉलला पाठवलंय सीमा पार आणि आलाय शेवटच्या बॉलवर चौकार. या ओव्हरमध्ये एकंदरीत 13 रन आल्या आणि 17 रन आल्या एकंदरीत आणि टीमची टोटल झाली ती 35. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17. टोटल इज 35 विदाउट लॉस. याच कारणासाठी फलंदाजी घेतली होती मानसरोवर संघाने जणू असं दिसत आहे. तो निर्णय आता यशस्वी केलाय दोन्ही फलंदाजांनी. निलेश आलेत आता 3rd ओव्हरमध्ये. निलेशच्या पहिल्या बॉलवर सिंगल काढली आहे स्वप्नीलने. दोन्ही फलंदाज आता इन टच आणि इन रिदम आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज साकारतात. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. 1 रन. बघा गोलंदाज विश्वनाथ आहेत. खरं तर 12व्या खेळाडू यांच्यासाठी थोडेसे नवीन आहेत, त्यामुळे त्याच्याकडनं हलकीची चुकी झाली, हरकत नाही. विश्वनाथ सध्या 3rd ओव्हरमध्ये. नो बॉल आणि इथे कीर्ती यांच्याकडनं झाली चुकी. धावा मिळतात त्या तब्बल 5 रन्स ऍडेड टू द स्कोर कार्ड. चांगला फटका ऑन साइडला. बॉल सीमा पार, प्रॉपर टायमिंग. स्वप्नीलने टाइम खूप चांगलं केलं चेंडूला. पहिल्याही ओव्हरमध्ये आपण पाहिलं, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं, त्याने जिथे जिथे त्याने चौकार मारलेत खूप चांगल्या पद्धतीने गॅप शोधलेत खास करून. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं आहे. आणि सर्कल क्रिकेट खेळताय म्हणजे तुम्ही चारही बाजूला चौकार प्राप्त करू शकता. त्यामुळे ते क्षेत्ररक्षकाचं कवच भेदणं, ते गॅप शोधणं खूप निर्णायक आणि ते खूप चांगल्या पद्धतीने केलंय ते स्वप्नीलने. तर यावेळेस फिल्डरच्या दिशेने बॉल, इथे एक सिंगल मिळते स्वप्नीलला. टीमची टोटल झाली ती 47. 47 रन्स. 47 रन्स. दोन चेंडू शिल्लक. क्लीन बॉल, फक्त बेल्स. आणि बघा किती लांब उडाली आहे ती बेल्स.
अथर्वची खेळी समाप्त झाली. क्लीन बोल्ड केलं ते विश्वनाथने. 4 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिलं अथर्वने आणि तो मात्र बाद झालाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना रोहन सोनार. चांगलं कमबॅक विश्वनाथचं पाहायला मिळते. सुरुवातीला देखील 2 सिंगल्स त्याने खर्च केल्या होत्या. फुलालेनचा बॉल गॅप मध्ये हाताने अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा अयशस्वी राहिलाय. चौकार आलाय. षटक संपलंय 3रं आणि धावफलकावर धावा आहेत त्या 51 धावा. 51 रन्स. पहिला बॉल वाईड हाताळलाय. संजयला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. 52 52 धावा. ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. अगस्याकडून डॉट चेंडू येतोय. पुढच्या सामन्यातील दोन्ही संघ रेडी राहा. केएफ बॉयज आणि सीवूड चॅलेंजर्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं आपल्याला. नो बॉल आणि त्यावर 1 रन म्हणजे 2 धावा ऍड होतील. नो +1. 54 धावा. 54 रन्स. नो बॉल आणि पुन्हा एकदा अगत्य. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. ओहो हो हो काय घडतंय काय घडतंय. दोन्ही ट्रेन्स एकाच ट्रॅकवर येताना सारा. नो +1. 2 धावा. अगस्त्यने खूप इम्प्रेस केलंय आज आउटफील्ड मध्ये. सीमारेषे लगत तो क्षेत्ररक्षक करतोय आणि कमालीचं करतोय. आणि इथे बघा स्वप्नीलचा ट्रेडमार्क फक्त बॅकफुटला गेले. बॉलला कट केलं. कव्हर पॉइंटला चौकार मिळतोय. 60 धावा धाव फलकावर. 60 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू आतापर्यंत झालेले आणि इथे इथे आता गॅप शोधलाय. अगत्य होते. त्यांचे प्रयत्न थोडे कमी पडताना पाहायला मिळतात. 64 धावा. 3 चेंडू शिल्लक. मोठ्या धावसंख्या उभारली आहे ती मानसरोवर संघाने. हो पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. नो चान्स फॉर द लॉंग ऑफ फिल्डर. बॉल सरळ सीमा पार. चौकार. वाईट बॉल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि स्वप्नील 41 वर खेळतोय वैयक्तिक. 69 धावा. स्टेप आउट झाले. ऑन साइडला दिशा दिली वेगवान पद्धतीने. अलॉंग द कार्पेट बॉल सीमा पार. स्वप्नील गेलाय 45 वर आणि शेवटचा बॉल आता शिल्लक. ओ नो बॉल. हो 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 हो. जर रोहनच्या बॅटला बॉल लागला नसता तर एक बॉल अतिरिक्त खेळायला मिळाला असता स्वप्नीलला. 75 धावा. हो बॉल अडला गेलाय. शेवटच्या मुवमेंटला 1 रन मिळाली रोहनला आणि मानसरोवर टीमला. टीमची टोटल 4 ओव्हर नंतर जाऊन थांबली ती 76 वर. 76 आणि 77 रनचं टार्गेट आहे ते विग्नर त्या टीमला येणाऱ्या 24 बॉल मध्ये. चला केएफ बॉयज आणि सीवूड चॅलेंजर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण या टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. केएफ बॉयज आणि सीवूड चॅलेंजर्स. नेक्स्ट मॅच. चला केएफ बॉयज टीम कॅप्टन या. केएफ बॉयज आलेत का टीम कॅप्टन? येस आलेले आहेत. चला विजय आहेत. विजय जावरे आणि बंटी दादा. चला टॉस या ठिकाणी होईल. नितेश भोईर सर त्या ठिकाणी जॉईन होतील.
चला नितेश भोईर सरांच्या शुभ हस्ते टॉस. $77 रनचं टार्गेट. चला टॉस होऊ द्या. टॉस कुठे गेला? खाली गेला. पंच 1 मिनिट फक्त टॉस होऊ द्या. कोण जिंकले? KF बॉयज. चला मॅच कडे आपण जाऊया. KF बॉयज संघाने इथे टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय लवकरच येईल. $77 रनच्या टार्गेटचा पाठलाग आता इथे सुरू झालाय. ओके जितेश आणि संजय ही सलामीची जोडी. अखिल गोलंदाजी मार्कवर. हो पहिला बॉल आतमध्ये वळवलं होतं. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला जितेशने. स्टिअर केलं बॉलला. एक सिंगल मिळत असताना $77 रनचं भलं मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान पार करायचं असेल तर मात्र आक्रमण करावं लागेल. नो बॉल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. No+1 2 धावा इथे प्राप्त होतात. 3 वर आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. हो चांगली फिल्डिंग करत हा चेंडू सोडून दिला असता तर कदाचित अतिरिक्त चेंडू असला असता. डॉट चेंडू येतोय. डाऊन द लेग हा बॉल आपण पाहतोय. वाईड आलाय. चेसिंग इथे कठीण आहे. 70+ रन्स होत आहेत तर मात्र चेस करणं कठीण जात आहे असं दिसतंय आपण पाहिलं तर. वाईट बॉल. अतिरिक्त रन इथे मिळते वाईटच्या स्वरूपात. आणि इथे रनआउट स्टंपिंगच्या स्वरूपात आपण पाहतोय. पहिली विकेट गमावली जाते. विघ्नहर्ताच्या माध्यमातून एकतर्फी सामना पाहायला मिळणार आहे का की आता विघ्नहर्ता टीमकडनं काही फाईट केले जाणार आहे? फाईट करावी लागेल आपण पाहतोय कारण मोठं आव्हान आहे. 24 बॉल मध्ये 77. सुरुवात निराशाजनक झाली आहे. जितेश बाज होत झालेत आपण पाहतो. अगदी स्वस्तामध्ये टीमची टोटल आहे फक्त 5. चौकार आपण पाहतो त्याच दरम्यान येतोय. 9 धावा धावफलकावर होत आहेत. 9 रन्स ऑन बोर्ड. कीर्ती घाणेरा यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 2 चेंडू शिल्लक. नो बॉल आणि सर्कल आउट. नो बॉल विल बी काउंटेड ॲज अ लीगल बॉल. चला विजयजी आपला काय निर्णय? बॉलिंग. ठीक आहे. चला KF बॉयज संघाने टॉस जिंकला. गोलंदाजी घेतली आहे अगेन्स्ट सीवूड चॅलेंजर्स. अगत्य. हा 10 मिनिटं लागतील. हो अगत्य बॅकफुटवरनं मात्र पंच केलं होतं. बॉलला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाउन्स थ्रो आलाय. 1 धाव इथे मिळते. ओव्हर संपली आहे. ती पहिली अखिल यांची आणि टीमची टोटल आहे ती 11 रन. अजूनही इथून आपण पाहिलं रोनक तर 66 करायच्यात 18 बॉलमध्ये. 18 balls and 66 runs required from now.
स्वप्नील साबळे सेकंड ओव्हरमध्ये 18 बॉल 66 22 रन्स रिक्वायर्ड पर ओव्हर असं आपण पाहतो कॅल्क्युलेशन सध्या विघ्नहर्ताच्या समोर. हो पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला कट केलं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. अनिकेत मिस्टर अँडी यांना आपण पाहतोय पॉइंटला. अनिकेतचं नाव घेतलं अनिकेत हसला. व्हाईट बॉल टीमची टोटल पुढे सरकते. हो चांगला चेंडू आपण पाहतोय जबरदस्त वेगवान बॉल. स्वप्नीलकडे हे व्हेरिएशन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं की क्विकर वन आणि स्लोअर वन. हो 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 दूर राहिले पॉपिंग ग्रीज पासून ते म्हणजे संजय. आणि तिसरा धक्का विघ्नहर्ता टीमला लागलाय. पूर्णपणे एकतर्फी सामना आहे असं दिसते कारण मानसरोवर संघाने बॅटिंग मध्ये त्यांचा दमखम दाखवलाय त्यांचा दबदबा दाखवला. 76 धावा बनवल्या 77चं आव्हान दिलंय आणि ते आव्हान चेस करत असताना दुसरं षटक अजून संपलंही नाहीये की 3 धक्के विघ्नहर्ताला लागलेत. प्रतीक आले नवीन फलंदाज. हो आतमध्ये येणारा चेंडू जागेवर टॅप केलाय. एकच रन इथे मिळत असताना आपण पाहतो. चौदा धावा धाव फलकावर. खोला टाकलेला चेंडू खोदून काढला याला. शेवटचा बॉल. ओ रिव्हर्स स्वीप जबरदस्त शॉट. आगतच्या माध्यमातून युवा टॅलेंट यंग टॅलेंटला प्रमोट केलंय विघ्नहर्ताने. आणि पहा तो चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. टीमची टोटल झाली 18-18. 59 पाहिजे दादा. बॉलिंग ट्रॅकवर बंटी आलेत. संदेश त्यांचं खरं नाव आहे. हो पहिला चेंडू डॉट. नो बॉल. नो बॉलची 1 रन मिळेल फक्त. सिंगल डबल नो बॉलने तितकंसं काही फरक पडणार नाहीये. फक्त चौकार मारू द्यायचे नाहीये. चांगला ड्राईव्ह होता मात्र फिल्डरकडे आपण पाहतो चेंडू गेलाय सरळ. आणि फक्त एकच धाव. एक सिंगल या दरम्यान मिळते. चेंडूला दिशा दिली होती आगतसेने. सामना पूर्णपणे मानसरोवर संघाच्या कंट्रोलमध्ये. त्यांच्या पद्धतीने सामना सध्या चाललाय असं दिसतंय. हो चांगला लेग ब्रेक. आतमध्ये याला आला चेंडू. प्रतीकला काही उमगला नाही समजला नाही. बॉल गेला तो पॉइंटला लिडिंग एज लागून. 1 धाव इथे मिळते. हो आतमध्ये येणारा चेंडू स्वीप करायचं होतं. संपर्क नाहीये कुठलाही. चांगल्या पद्धतीने आणि 1 रन इथे मिळते. शेवटचा बॉल आता शिल्लक असणार आहे. टीमची टोटल आहे ती 23-23. ऑन साइडला ओ गॅप मध्ये बॉल आणि 4 मिळतात शेवटच्या बॉलवर. षटक संपत असताना आपण पाहतोय ते तिसरं. टीमची टोटल आहे ती 27 फक्त 27. चला थोडं सामन्याला आपण स्पीडअप करूया. चला केएफ बॉयज विजयजी जावरे आणि टीम लगेच फिल्डिंग साठी आपल्याला उतरायचंय अगेन्स्ट सिवूड्स चॅलेंजर्स. अक्षय आलेत डेथ ओव्हर मध्ये. मात्र आता त्यांना फक्त 6 बॉल लीगल टाकायचे. बाकी काही नाही करायचंय. आणि पहिला चेंडू वाईट. कारण भरपूर धावांचं मार्जिन आहे रौनक. मला वाटतं 46 आता मला वाटतं पाहिजे असतील.
वाईट. टीमची टोटल झाली ती 29. ऑन साइडला गॅप मध्ये जाता जाता अगत्य काही नेत्रदीपक फटके या ठिकाणी टोलवतोय आपण पाहतोय. पीटीसी लाईव्ह आपलं 14 मॅचचं शेड्यूल आहे आज. 14 मॅचेस. अगत्सच्या बॅटमधनं आपण चौकार पाहिला. 5 चेंडू शिल्लक. चला घाई करा प्लीज, बराच वेळ लागला या सामन्याला. 3:21 मिनिटं झालेले आहेत. हो, थोडेसे लवकर रिॲक्ट झाले अगत्य, मात्र कीपर कडनं चुकी झाली आहे. अथर्व वाडकर बाईच्या स्वरूपात मला वाटतं सिंगल मिळेल. चला इथून आता 8 सामने अजून बाकी आहेत. हा सामना सोडून अजून 8 मॅचेस आहेत. वाईट बॉल. गोलंदाज काय करतात थोडंसं समजण्याच्या पलीकडे. त्यांना फक्त विकेट टू विकेट टाकले चेंडू तरी हरकत नाहीये, चौकार मारले सगळे तरी हरकत नाहीये. बॉल हवेत आहे आणि चांगला झेल टिपलाय अक्षयने. प्रतीक बाद झालेत. चला आता फक्त फॉर्मॅलिटी राहिली असं दिसतंय मॅच मध्ये. संतोष. वाईट बॉल. युवा टॅलेंटला खरं तर संधी दिली आहे विघ्नहर्ता टीमने. कालही आपण पाहिले तर अगत्य होते इन ऍक्शन आणि आजही ते पाहायला मिळतात. ऑन साइडला आपण पाहतो दिशा दिली आहे यावेळेस. एक सिंगल मिळते फक्त इथे. 2 चेंडू आता शिल्लक आहेत फक्त आणि भरपूर मागे. अजूनही 40 धावांनी पिछाडीवर आहे विघ्नहर्ता संघ. नो बॉल आणि त्यावर चौकार आलाय. एक प्रकारे खरं तर गोलंदाजाला आता कदाचित बोलणे खावे लागतात की काय आता खेळाडूंचे, कारण समोर अगदी युवा फलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्ध चौकार त्याने मारलाय आणि चुकी झाली की नो बॉल हाताळला, त्यावर चौकार आलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक रन इथे मिळते आणि आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक फक्त. डावातील 1 चेंडू शिल्लक. इनिंग मधील शेवटचा, मॅच मधील शेवटचा. शेवटच्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय अगत्य आणि सामना जिंकला तो मानसरोवर संघाने. खूप खूप त्यांचं अभिनंदन. विघ्नहर्ताला नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील. चला विजयजी झाबरे दादा आणि त्यांची संपूर्ण केएफ बॉयज लगेच मैदानाचा ताबा घ्या. दुसऱ्या बाजूला सीवूड चॅलेंजर बंटी दादा आणि त्यांची संपूर्ण टीम. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा नन अदर दॅन बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये 46 धावांची विस्फोटक खेळी ज्याने साकारली तो स्वप्नील ठरलाय सामन्याचा सामनावीर. आणि बॉलिंग करत असताना देखील 1 विकेट ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली. चला स्वप्नील या, आपला सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी येऊन स्वीकारायचा आहे. आणि जशी या मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला नितेश भोईर सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. चला मिस्टर भास्कर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भास्कर यांना आम्ही विनंती करतो. सिद्धेश भाटकर ना, सिद्धेश भाटकर इंस्टाग्राम. हो, काय त्यांची कल्पक बुद्धिमत्ता आहे. नवीन नवीन काय पाहायला मिळत असतात आम्हाला गोष्टी. स्वप्नील अभिनंदन, सामनावीराचा पुरस्कार
46 धावांची विस्फोटक इनिंग. पीटीसी लाईव्ह वर आपण हे सर्व दृश्य पाहत आहे. स्वप्नील टर्ला सामन्याचा सामनावीर. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. विजय दादा, चला कॉम्बॉक्स मध्ये आपण वळूया आणि नितेश भोईर सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. चला केप बॉईज, तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे येणं गरजेचं आहे. अन्यथा मगाशी आपण जी पेनल्टी डिक्लेअर केली होती ती पेनल्टी पुन्हा एकदा आपण डिक्लेअर करावी लागेल. 5 धावा ॲज अ पेनल्टी वेन यू डोंट हॅव युअर एक्स्ट्रा प्लेयर विथ अस. सो के बॉईज वर्सेस सीवूड चॅलेंजर्स असा सामना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे सीवूड चॅलेंजर्स या टीमला कमबॅक करायचं आणि के बॉईजचा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये पहिल्या विजयाच्या प्रतीक्षा